मित्रहो, रामकृष्ण हरी. मांगीतुंगीची डोंगर भ्रमंती केल्यानंतर या परिसरातलं मनमोहक व निसर्गसंपन्न ठिकाण म्हणजे हरणबारी धरण. हे धरण पाहण्यासाठी आम्ही वाडेदिगर या गावच्या रस्त्याकडनं निघालो. रस्ता जितका सुंदर ना, तितकाच हा परिसरसुद्धा सुंदर आणि मनमोहक आहे. मांगीतुंगीच्या पवित्र डोंगर भ्रमंतीनंतर आता आम्ही निसर्गसंपन्न रस्त्याने हरणबारीकडे जात होतो. रस्त्यात सुकलेली लाकडं गोळा करणाऱ्या महिला, त्याचबरोबर या संपूर्ण परिसरामध्ये गुरं चारणारी गुराखी आपल्याला रस्त्याने दिसत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परिसरातली उतरत्या छपराची घरं अतिशय सुंदर आहेत. जणू आपण कोकणात आलोय का असं आपल्याला वाटतं. ही मोसम नदी आहे आणि हरणबारीवरनं हे पाणी इकडे आता मोसम खोऱ्यात चाललं आहे. मित्रहो, मालेगाव, कळवण, सटाणा म्हणजेच कसमादेला पाणी पुरवठा करणारी ही जीवनदायी नदी पुढे गिरणा धरणावर जाऊन मिळते. हा समोरचा जो तुम्हाला पूल दिसतोय ना, हा पूल हरणबारी धरणासमोरचा पूल आहे. आणि हाच तो डोंगर, ज्या डोंगराला फोडून हरणबारी धरण तयार करण्यात आलेलं आहे. मित्रहो, हे हरणबारी धरण, या हरणबारी धरणाची उंची 34 मीटर असून लांबी ही 1419 मीटर इतकी आहे. या धरणाचं बांधकाम 1980 मध्ये पूर्ण झालेलं आहे. हा परिसर सुंदर आणि डोंगरदऱ्यांनी नटलेला आहे. विविध जंगलातली झाडं आणि जंगली परिसर आहे. या धरणामध्ये पाणी पुरवठा योजनासुद्धा चालते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिमेंट बंधारा जो आहे, या सिमेंट बंधाऱ्यावरनं पाणी उचलून खाली जात असतं. धरणाची साठवण क्षमता जवळपास 1166 दशलक्ष घनफूट इतकी आहे. या धरणांचा पाणी पुरवठ्यासाठी व सिंचनासाठी वापर होतो. मस्त हा संपूर्ण परिसर इतका सुंदर आणि मनमोहक आहे. हे उसळतं पाणी मित्रांनो आपल्याला काय सांगतं माहिती आहे? सातत्यानं वाहणारं हे पाणी आपल्याला सांगतं की थांबू नकोस. थांबला की तो संपला. आयुष्यामध्ये थांबणं हे कधीच नसायला हवं. आपण सातत्यानं आपल्या यशाकडे चालत असलो की यश 100% येतं. पाण्याकडनं आपण ते शिकलं पाहिजे. या नितळ आणि शीतल आणि प्रसन्न अशा पाण्याकडे बघून मन माझं मात्र अतिशय प्रसन्न झालं. हे सातत्यानं वरून खाली पडणारं पाणी आपल्याला नेहमी प्रेरणा देत असतं की तू पुढे जात राहा, मागे वळून पाहू नको. आणि आता हा धरण परिसर पाहिल्यानंतर मी आणि पाटील सर परतीच्या प्रवासाला निघालो. मित्रहो, पाटील सरांनी गाडी तर अगदी खडतर रस्त्यानं काढून आणली. मी मात्र गाडीवरती बसलो नाही. मी पायी त्यांच्या पाठीमागे चालत होतो, कारण रस्ता भयानक खड्ड्यांचा होता. आणि या खड्ड्यांचा रस्ता पार करत आणि या इथला निसर्ग न्याहाळत मी त्यांच्या पाठीमागे चालत होतो. मित्रहो, समोरचा मांगीतुंगीचा डोंगर, बाजूचा साल्हेरचा किल्ला, हे सगळं आपण पाहत आता घराकडे निघालेलो आहोत. मी पाठीमागून असा पायी चालत आता भूक पण लागलेली होती आणि जेवणासाठी मी जागा शोधत होतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळी भ्रमंती झाली, सगळी फिरस्ती झाली. आता मात्र पोटाला भूक लागली आहे आणि म्हणून आपण आता जेवलं पाहिजे. यासाठी आम्ही जेवणासाठी जागा पाहायला लागलो. आणि ती जागा शोधता आम्हाला अखेर जागा सापडलीच. आणि मग आम्ही डबा उघडून जेवायला बसलो. मस्त बटाट्याची भाजी, पोळी, लोणचं, कांदा असा मस्त आमचा जेवणाचा बेत. पाटील सर आणि मी बसलो खरं जेवायला. पण जेवताना मित्र हे गंमत झाली. हा समोरचा अनोळखी पाहुणा तुम्हाला दिसतोय ना, हा आमच्याजवळ येऊन बसला. हे कावळेराव आमच्याकडे आल्यानंतर आम्ही मात्र त्यांना पोळीचा एक तुकडा त्यांच्याकडे दिला. तर मात्र यांनी काय केलं माहिती आहे तुम्हाला? विशिष्ट प्रकारचा आवाज हा महाशय काढायला लागला. आणि बघता त्याने त्याच्या वेगवेगळ्या मित्रांना बोलून घेतलं. आणि ही सगळी मित्रमंडळी आल्यानंतर आमच्याकडे होत्या फक्त 5 पोळ्या. मग आम्ही असं ठरवलं की 3 आम्ही खायच्या आणि 2 यांना द्यायच्या. आणि मग त्या दोघी पोळ्यांचे बारीक तुकडे करून आम्ही या सगळ्या मित्रांमध्ये वाटायला लागलो खरं. परंतु त्यांच्यामध्येच आणखीन त्यांनी वेगवेगळे आवाज काढायला सुरुवात केली. आणि या वेगवेगळ्या आवाजातनं त्यांचे इतके मित्र गोळा झाले की आमच्या 2 पोळ्या मात्र काही त्यांना पुरणाऱ्या नव्हत्या. मग जेवढं शक्य होईल तेवढं त्यांना देण्याचा प्रयत्न केला.
अतिथी देवो भव आणि दाणे दाणे पर लिखा है खानेवाले का नाम असं म्हणून आम्ही त्यांना ह्या पोळीचे तुकडे देत होतो आणि ते आनंदाने घेत होते. आमच्यातला हा संवाद मूक जरी असला परंतु ही मैत्री अनोळखी होती. मित्रांनो, हे आपले पूर्वजच असले पाहिजे की ते एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या मोठ्या प्रेमाने आपल्याजवळ आले. या अशा मित्रांची गाठभेट झाली की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आमच्या आजूबाजूला आता इतकेच ते मोठ्या प्रमाणात आले होते की आम्हाला सुद्धा आनंद झाला. आणि विशिष्ट गोष्ट म्हणजे अशी की विशिष्ट प्रकारचा आवाज काढल्यानंतर हे सगळेच सवंगडी आजूबाजूला जमा झाले आणि अथांगपणे खेळू लागले. ही मैत्री अशीच पुढे जात राहणार आणि यांची मैत्री मला खूप आवडली. पाटील सर आणि मी यांच्यामध्ये खेळताना अगदी गुंगून गेलो आणि खेळता खेळता या साऱ्या मित्रांचा आम्ही निरोप घेतला आणि आम्ही तेही उडाले आणि आम्ही सुद्धा घराकडे निघालो. हे हरणबारी धरणाचं पाणी आपल्याला काय सांगतं माहिती आहे मित्रांनो? तू थांबू नकोस, सतत वाहत राहा, भटकत राहा आणि नवनवीन मित्र गोळा करत राहा. या अथांग पाण्याला बघून आम्ही आमच्या घराकडे निघालो खरं, परंतु हे भेटलेले कावळे, हे वेगळे मित्र आणि हा परिसर मनाला आनंद आनंद आणि आनंदच देत होता. कधीकधी प्रवास हा फक्त आपला स्वतःचा नसतो, तर तो भोवतालचा असतो, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचा असतो, निसर्गाचा असतो. आणि हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार भटकल्याशिवाय मित्रांनो आपल्याला अनुभवता येत नाही. तर मित्रांनो, अशाच भटकंतीसह वेगवेगळ्या ठिकाणचा प्रवासाबद्दल बघत राहूयात, भेटत राहूयात आणि सातत्यानं आता आपण भेटत राहूयात. कारण प्रवास, नवे मित्र आणि हे पाण्यासारखं वाहणं आपल्याला आनंद देतं. तोपर्यंत रामकृष्ण हरी.